बरेच लोक पोट कमी करण्यासाठी शॉर्टकट निवडतात आणि हे मात्र मला काही पटत नाही. कारण पोट फक्त आत दिसावं यासाठी व्यायाम नाही केला पाहिजे, तर पोटाचं आरोग्य आतून सुधारावं यासाठी आपण व्यायाम केला पाहिजे. आपली पचनक्रिया किंवा चयापचयाची क्रिया ही सुधारण्यासाठी आपल्याला काही व्यायाम प्रकार आणि आहारावरती नियंत्रण हे दोन्ही करता आलं पाहिजे, जेणेकरून पोटाचं आतून आरोग्य हे सुधारेल आणि बाहेरूनही पोट कमी दिसेल. तर असं पोट कमी होण्यासाठी महत्त्वाचे काही व्यायाम प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. तसंच आपण आहारात थोडीशी जरी शिस्त आणली ना तरी सुद्धा पोट कमी करणं हे आपल्यासाठी सोपं होतं. अगदी आरामात आपण पोट कमी करू शकतो. आहारामुळेच 30 ते 40% पोट कमी करण्यासाठीचा टप्पा आपण पार केलेला असतो. बघा, आता सगळंच मी काही वर्ज्य करायला सांगत नाहीये, पण तुम्ही मीठ मसाले किंवा अजून काही स्पायसी तिखट पदार्थ, बाहेरचे पदार्थ हे कमी तर करूच शकता. आणि अशा जास्तीत जास्त कमी करून रात्रीचं लवकर जेवून पाण्याचं प्रमाण वाढवून रोज योगासने काही वर्कआउट करून रोज चालायला धावायला जाऊन आपण वजन कमी करू शकतो. अशी आपण थोडीशी शिस्त आपल्यामध्ये आणली की बऱ्यापैकी पोट कमी व्हायला सुरुवात होते आणि तेही काही दिवसांमध्येच. तर आता आपण काही एक्सरसाइजेस पाहणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत उत्तान पदासन या योगासनापासून. पाठीवरती झोपा, पाय अगदी सरळ ठेवायचेत आणि दोन्ही पाय एकत्र वरती घ्यायचेत. पाय अगदी गुडघ्यातून सरळ ठेवा आणि मग 45 अंशावरती घ्या. असे पाय घेतल्यानंतर पोटावरती जो ताण येतो हा ताण आपलं पोट कमी करण्यासाठी महत्त्वाचा असतो. आता जितकं जास्त वेळ मी आसनात थांबणार तितकं जास्त प्रेशर या पोटावरती येत आहे आणि हाच प्रेशर पोट कमी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा ॲब्डोमेनला चांगला प्रेशर मिळतो ना तेव्हा त्याच्यावरती असणारी फॅटची लेअर ही कमी कमी व्हायला लागते आणि ॲब्डोमेनला एक चांगला शेप मिळतो. तर पोट शेपमध्ये येण्यासाठी आपल्याला असे ताण पोटावरती घ्यायचे असतात. तर या आसनानंतर पुढचा वर्कआउट असणार आहे रिव्हर्स क्रंचेस. बघून घेऊया. दोन्ही पाय या पद्धतीने लॉक करा, मग पाय खाली आणा आणि पाय वरती लिफ्ट करा कमरेसहित. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हां, आता मी तुम्हाला 10-10चे सेट सांगते, पण तुम्ही करताना हे सेट 10-10चे 2, पुढे 15चा 1 आणि पुढे 20चा 1 असे 4 सेट तुम्हाला रोज करायचे आहेत आणि तेही प्रत्येक एक्सरसाइजचे. इवन आपण जे आसन या वर्कआउटच्या आधी पाहिलं हे आसनसुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त वेळ होल्ड करायचं आहे. तसंच याची 6 ते 7 आवर्तने तरी तुम्ही केली पाहिजेत. हा वर्कआउट पाहिलेला. आता पुढचा वर्कआउट पाहणार आहोत लेग रेजेस. पहिले आपण बेसिक पाहूयात, म्हणजे बिगिनर्सने कशी सुरुवात करायची लेग रेजला हे पाहूया. 1 2 आता याच्या पुढची प्रॅक्टिस पाहूयात बोथ लेग्स लेग रेज. हां, परफेक्ट प्रेशर पोटावरती येतो या वर्कआउटमुळे. आणि बघा, असेच प्रॉपर अलाइनमेंट ठेवून पाय सरळ ठेवून पाठ बरोबर वरती उचलून जेव्हा आपण परफेक्ट वर्कआउट करतो ना तेव्हा रिझल्ट्स पटापट येतात. जर तुम्ही गुडघे वाकवले, जर तुम्ही हे अलाइनमेंट चुकवले तर मग योग्य ठिकाणी ताणच येणार नाही आणि जर पोटावरती ताण आला नाही तर मग पोटाला त्याचा फायदा होत नाही. म्हणून काय लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक आसन किंवा वर्कआउट करत असताना जसं आपण आत्ता पाहतोय तसाच वर्कआउट करायचा आहे. मग सुरुवातीला तुम्ही 10-10चे फक्त 2 सेट केले,
सवय होईपर्यंत तरी काही हरकत नाही. मग पुढे काही दिवसानंतर, एक 4-5 दिवसानंतर तुम्ही तिसरा सेट ॲड करा 15चा, आणि त्यानंतर आणखीन 2-3 दिवसाचा सरावाने 20चा एक सेट ॲड करा. असं तुम्ही 10, 10, 15 आणि 20 असं प्रत्येक एक्सरसाइजचे 4 सेट करू शकता. आता पुढची एक्सरसाइज आपण पाहणार आहोत लेग रोटेशन्स. लेग रोटेशन करत असताना पाय आपल्याला पहिले वर घ्यायचे, सरळ घ्यायचे. आता इथे अंगठ्यामध्ये जर आपण पेन्सिल लावली आणि आपल्याला 0 असा आकार काढायचा आहे, 0 नंबरचा, तर आपल्याला पाय कसे गोल फिरवायला लागतील, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला लेग रोटेशन करायचे आहेत. बघा, 1, 2, 3, पूर्ण उजवीकडे, पूर्ण खाली, पूर्ण डावीकडे, पूर्ण वर, 3, 4 आणि 5. उलट करूया आपण. 1, 2, 3, 4 आणि 5. बस. आता आपण पुढची एक्सरसाइज पाहणार आहोत, ती म्हणजे चक्की. आता जशी चक्की असते ना, जी गोल फिरते, त्याप्रमाणे हा वर्कआउट आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला पूर्ण गोल फिरायचं आहे. मी दाखवते. पायात जरा अंतर घेतलंय बऱ्यापैकी आपण. हात दोन्ही असे लॉक केलेले आहेत. ठीक आहे, पकडलंय आपण हातांनी, दोन्ही हाताच्या बोटांनी. इथून सुरुवात करा पूर्ण चक्की फिरवायला. 1, मागून पुन्हा या. 2, साईडने जा, मागून पुन्हा. 3, उठा. 4, अप. 5, बरोबर. आता आपण उलट करूया. 1, असं पुढून. 2, पुढे. 3, पुढे. इथे जाताना बाजूने जायचं, पूर्ण साईडने जायचं. 4, मग इथे ताण येईल. आणि 5, लेग रेज आणि चक्की दोन्हीचे आपण 5-5, लेग रोटेशन आणि चक्की दोन्हीचे आपण 5-5 रिपिटेशन्स केलेले आहेत. पण पुढे सराव आपण त्याचा वाढवायचा आणि 10, 15, 20 पर्यंत जायचं आहे. आता पुढची एक्सरसाइज पाहूयात, स्प्रिंग सिटअप्स. दोन्ही हात असे दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा. त्यानंतर 1, स्प्रिंग कशी असते तशी पुश करायचं आहे. लक्षात आलं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बास. आता इथे पाय हलू नये यासाठी तुम्ही एक टेबल किंवा सोफा, बेडच्या खाली जे एक गॅप असते तिथे तुम्ही तुमच्या पायांची बोटं लॉक करून ठेवू शकता, जेणेकरून पाय असे हलणार नाहीत. आणि पाय हलले नाही की सगळा ताण पोटावरती येतो, आणि पाय हलले की ताण मांड्यांवरती जातो. त्यामुळे पोटावर ताण घेण्यासाठी आपण पायांवरती कोणाला तरी उभं राहायला सुद्धा सांगू शकतो, जेणेकरून पाय स्टेडी राहतील. आता आपण पुढची एक्सरसाइज पाहणार आहोत. पुढचं आसन आहे अर्धनावासन. पहा, पाठीवर झोपून दोन्ही हात असे घ्यायचे, पाय आणि हात एकत्र वर उचलायचे. हे अर्धनावासन इतकं इफेक्टिव्ह आहे. या आसनाचा सराव मी जेव्हा योगा वर्गांमध्ये 7-8 वेळा करून घेते तेव्हा मला इतके बेस्ट रिझल्ट्स मिळतात. सर्वांचं पोट कमी व्हायला सुरुवात होते अगदी काही दिवसांमध्येच, आणि पोट चांगल्या बऱ्यापैकी शेपमध्ये यायला लागतं अगदी 10-15 दिवसांच्या सरावाने सुद्धा. पण आवर्तनं मात्र 7 ते 8 झाली पाहिजेत, आणि त्यासाठी पोटाची, ॲब्डोमेनची स्ट्रेंथ वाढली पाहिजे. आणि ही स्ट्रेंथ सुद्धा आपण या प्रॅक्टिस करूनच वाढवू शकतो. म्हणून काही दिवस गेले तर काही हरकत नाही, पण व्यायाम नित्यनियमित सातत्याने केलाच पाहिजे. आता आपण पुढची एक्सरसाइज पाहणार आहोत. अगदी या आसनाच्या कॉम्बिनेशनमध्येच तुम्हाला ती करायची आहे. तर आसन करूया आणि त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये कुठली एक्सरसाइज करायची, कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला सांगते. आता इथून आपण करणार आहोत ॲब स्ट्रोक्स.
हां, हे सुद्धा आपण 80 किंवा 100 असे सेट केले पाहिजेत. तर सुरुवातीला 60चा सेट करण्याचा प्रयत्न करा, पुढे 80चा करा आणि पुढे मग वाढवत 100 पर्यंत ना, आणि मग 100चे 2 ते 3 सेट तुम्ही करत राहा. तर असे सगळे व्यायाम प्रकार आणि मी सुरुवातीला सांगितलेली आहारामधली एक शिस्त ही जर आपण पाळली आणि रोज हे सगळे प्रकार केले तर पुढच्या 10-15 दिवसांमध्येच तुम्हाला पोट कमी होते हे जाणवू लागेल, पोट परत शेपमध्ये येईल, आपली पचनक्रिया चांगल्या पद्धतीने काम करू लागेल, चयापचयाची क्रिया सुधारेल आणि संपूर्ण शरीराचं आरोग्य सुधारेल. तर अशी योगासने, असे सगळे एक्सरसाइज आणि सुरुवातीला सांगितलेल्या आहाराबाबतीची शिस्त ही तुम्ही पाळा आणि उत्तमरित्या तुम्ही पोट कमी करून घ्या. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू.